व्हेरी प्लेझंट, किंवा एक व्यक्ती जो आहे त्याला डिग्निफाईड लाईफ जगण्यासाठी जी सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती काय, इट इज अ ट्रू नॉलेज. हे नॉलेज काय, इट कॅन बी गेन्ड थ्रू व्हॉट, थ्रू रिझनिंग. ठीक आहे, रिझनिंग. जसं जवाहरलाल नेहरू काय म्हणतात, जवाहरलाल नेहरूंचं एक फेमस वाक्य आहे, टू बिल्ड सायंटिफिक टेम्पर. ऐकलं असेल ना. सायंटिफिक टेम्पर बिल्डअप करणे म्हणजे काय, ट्रू नॉलेज गॅदर करणे. रिझनिंग वर सायंटिफिक टेम्पर म्हणजे सायन्स आला म्हणजे सायन्स अँड टेकचं नॉलेज नाही. ठीक आहे, इट इज व्हॉट इट इज सायंटिफिक टेम्पर, थिंकिंग सायंटिफिकली. प्रत्येक गोष्ट जी घडते कोणत्याही डोमेनमध्ये, पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक, कोणत्याही डोमेनमध्ये, डू नॉट बिलीव्ह ब्लाइंडली ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. कोणी सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पहिले तुम्ही त्याला ॲनलाइज करा. है ना, ॲनलाइज केल्यावर तुम्ही एका पर्टिक्युलर गोष्टीच्या निष्कर्षावर पोहोचा. तो जो निष्कर्ष आहे ते खऱ्या प्रकारचं नॉलेज असेल. ठीक आहे, इट विल मेक युअर लाईफ व्हॉट, मीनिंगफुल. समजता, सो दॅट इज अ ट्रू नॉलेज. ओके, सो सगळे सोशल रिफॉर्म आहे स्टार्टेड प्रिटी टू कंडिशन्स. एक आहे सोसायटीला ॲनालाइज करायला लागेल आणि दुसरं जे आहे ते धर्मांना ॲनालाइज करायला लागेल. ठीक आहे, नेक्स्ट, राम मोहन रॉय इमर्ज्ड ॲज अ पायनियर रिफॉर्मर इन दिस फील्ड. सगळ्यात महत्त्वाचा माणूस किंवा इंडियन रिनायसन्स किंवा प्रोटोगन काळ जे म्हणतो त्याची सुरुवात कोणापासून होते, तर ऑब्वियसली फॉर द फर्स्ट पर्सन हु इज राम मोहन रॉय. ही इज ऑल्सो कॉल्ड फादर ऑफ इंडियन रिनायसन्स, फादर ऑफ इंडियन जर्नलिझम यालाच म्हटलं जाते. ठीक आहे, लॉट ऑफ थिंग्स आर देयर. आणि पहिली जी पर्टिक्युलर प्रमुख संघटना बनली, इट इज कॉल्ड एज व्हॉट, इट इज कॉल्ड एज ब्रह्मो समाज. जे सगळ्यात पहिले सोशो रिलिजियस रिफॉर्म्ससाठी एक इन्स्टिट्यूशन बनलं आणि कार्य करायला सुरुवात केली. तर सती प्रथा हे ते सगळं होतं. ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं, राम मोहन रॉय इज द फाउंडर ऑफ सोशो रिलिजियस रिफॉर्म मूवमेंट्स इन इंडिया. नेक्स्ट, other prominent reformers included the likes of what the Swami Dayananda Saraswati and Swami Vivekananda. हे दोन पर्टिक्युलर व्यक्ती यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे. ठीक आहे, वन इज दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद. ठीक आहे, जसं दयानंद सरस्वती रिवाइवलिस्टिक टेंडेंसी, रिवाइवल करना, ये क्या है कि रिजुविनेट करना चाहते हैं. ठीक है, सो देयर इज अ डिफरेंस. ओके, दयानंद सरस्वती आणि विवेकानंदांचं कॉन्ट्रीब्युशन इट कॅन बी सीन इन द इंडियन नॅशनल मूवमेंट ॲज वेल. पर्टिक्युलरली कोणत्या टाइम पिरियडमध्ये यांचा प्रभाव सगळ्यात जास्त दिसतो, तो इट विल बी द एक्स्ट्रीमिस्ट फेज, जो केव्हा चालू होतो, जो 1905 पासून 20 पर्यंत चालू होतो. लाल वाल ऐकलं त्यांना, लाल लजपत राय, बाल गंगाधर टिळक यांचा बिपिन चंद्र पाल, जहाल आणि मवाळ जे होतं. जहाल जे होते म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट लीडर्स, यांच्यावर प्रभुत्व किंवा आयडिओलॉजिकल इन्फ्लुएन्स कोणत्या व्यक्तींचं दिसते, तो वन इज दयानंद सरस्वती आणि दुसऱ्या स्वामी विवेकानंद. ठीक आहे, सो 1905 पासून ते 1920 मध्ये जो फेज आहे लेड बाय एक्स्ट्रीमिस्ट, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आयडिओलॉजी कोणाची काम करते आहे, या दोघांची. ठीक आहे, फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम कोणाला म्हणतात माहिती आहे का? फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम स्वामी विवेकानंदाला म्हणतात. फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम कोण आहे, इज स्वामी विवेकानंद. ऐकते गांधी रिनायसन्स याची सुरुवात झाली राम मोहन रॉय. आजपर्यंत भारताचं काय म्हणतात, जेवढी महान व्यक्ती झाले यांचे नाव ऐकले जातात, तर यांचं कोणी खरं कॉन्ट्रीब्युशन कोणी कधी समजून सांगत हे किती महान होते. त्या परिस्थितीमध्ये यांनी जे आहे पर्टिक्युलरली हिंदुइझमची नवीन व्याख्या केली, ज्याला म्हणतो आपण निओ वेदांता किंवा निओ हिंदुइझम ज्याला म्हणतो. ठीक आहे, ही व्याख्या करणारा व्यक्ती कोण आहे, ही इज ऑब्वियसली स्वामी विवेकानंद. ठीक आहे, जसं विवेकानंद आहेच पूर्ण घेतलेलं. ठीक आहे, हो. Okay. The prominent social evils targeted were what? Obviously, untouchability, sati, rituals, etc., etc. A lot of evil practices were there. More than any other class, it was this class that was able to analyze the true nature of the colonial rule. Obviously, याच्यामधूनच काही लोक निघाले, मग they developed the economic critique, etc., etc.
मिडल क्लास इंटेलिजन्स या अर्धे लोक पॉलिटिकल ॲस्पायरेशन सॅटिस्फाय करण्यासाठी गेले, अर्धे लोक सोशो रिलीजियस रिफॉर्म्स मुवमेंटसाठी डेडिकेट झाले. ठीक आहे. In the beginning, they supported the change brought about by the British in the field of administration, education, means of communication, etc. Thinking that they would benefit the masses. Obviously, सगळ्यात पहिला ते सांगितलं होतं it was the loyalist class, first loyalist class. हे बिलीफ का करत होते ब्रिटिश सोसायटीमध्ये, कारण की they had witnessed the society in England की तिकडे कशा प्रकारची लिबर्टी आहे, फ्रीडम आहे, इक्वालिटी आहे, सगळं काही आहे. यांना विश्वास होता की भारतातही तशाच प्रकारची सोसायटीची निर्मिती करतील. सो दे बिकेम रॉयलिस्ट, दे सपोर्टेड ईच अँड एव्हरीथिंग. ठीक आहे. पण नंतर ग्रॅज्युअली आहे ते डिसइल्युजनमेंट. ठीक आहे. बट ग्रॅज्युअली दे अंडरस्टूड द रियल मोटिव्ह वॉज टू असिस्ट इन द कंसॉलिडेशन ऑफ द ब्रिटिश राज. While other Indian classes, just like peasants, workers, and tribals, voiced their protest in the form of popular uprisings and revolts, the educated middle class voiced their protest chiefly into two forms. पहिला आहे literary activities and दूसरा associations and organizations. यांचं work it can be reflected into these particular forms. एक आहे literary activities, prolific literature development. ठीक आहे, जे scientific असेल, धर्माची पार्श्वभूमी असेलच, पण त्याच्यासोबत काय असेल, सायंटिफिकली त्या गोष्टींना क्रिटिकली अनालाइज केलेलं होतं. ठीक आहे. अँड देन अदर थिंग इज व्हॉट फॉर्मेशन ऑफ असोसिएशन्स अँड ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. आता ही आयडिया कुठून आली त्यांना? ऑब्वियसली ही आयडिया इट वॉज वेल प्रिव्हलंट इन द वेस्टर्न कल्चर ॲट दॅट टाइम. ठीक आहे. जसं जॅकोबियन क्लब वॉज देयर, लॉट ऑफ सोसायटीज दे वर फंक्शनिंग इन द वेस्ट त्या टाइमला. ऑब्वियसली एक संघटन पाहिजे. संघटन जर का असतं त्याचा उद्देश असेल, तो उद्देश येतो, उद्देश असल्यानंतर संघटन बनते. ठीक आहे. संघटन बनल्यानंतर मेंबर्स काय करतील, एक प्रकारच्या विचारसरणीला फॉलो करतील. ठीक आहे. आणि त्याच विचारसरणीला फॉलो करून ते सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्याचं काम करतील. ठीक आहे. तर वेदर इट इज ब्रह्म समाज, वेदर इट इज प्रार्थना समाज, वेदर इट इज एनी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. यांचं काम कशा स्वरूपात चालेल, यांचं काम त्याच आयडिओलॉजीला धरून चालेल. जसं ब्रह्म समाज इट वॉज देअर टू ट्रान्सफॉर्म हिंदुइझम, ज्या इव्हिल प्रॅक्टिसेस होत्या, तसं सती प्रथा असेल, विडो रिमॅरेजेसला त्यांनी एवढा सपोर्ट नाही केला, त्याचं कारण वेगळं आहे. ठीक आहे. पण दे स्टूड फॉर वुमेन एज्युकेशन. हे जे आहे याला यश का मिळालं, बिकॉज अ प्रेशर ग्रुप वॉज क्रिएटेड इन द फॉर्म ऑफ अ ब्रह्मो समाज. ठीक आहे. संघटन जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत या गोष्टी कशा असतात, या हवेत चालतात. ठीक आहे. कोणतंही जर का एखादं आंदोलन हातात घ्यायचं असेल तर बेटर वे काय असतो की इट शुड बी लेड बाय अ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन ऑर अ ग्रुप. एकटा माणूस लढू नाही शकत. जसं गांधी म्हणतो आपण, पण गांधी इज अन एक्सेप्शन. ठीक आहे. गांधीचा करिश्मा करतो. ठीक आहे. तर प्रमुख स्वरूपात काय, लिटररी ऍक्टिव्हिटीज अँड देन असोसिएशन्स अँड ऑर्गनायझेशन. ब्रिटिश रिस्पॉन्स टू इंडियन नॅशनलिझम काय होता हे थोडंसं लक्षात घ्या. The growth of Indian nationalism in the latter half of the 19th century was certainly not liked by the British. British obviously त्यांना ही गोष्ट आवडत नव्हती, कारण की त्यांना माहित होतं की जर का नॅशनलिझम ही आयडिओलॉजी किंवा ही या आयडिओलॉजीचा संसर्ग जर का पूर्ण समाजामध्ये झाला तर काय होईल, इट विल पोज अ सिरियस चॅलेंज टू द अथॉरिटी ऑफ द ब्रिटिश. म्हणून वेळीच जे आहे ते याला काय करावं लागेल, याला आवरावं लागेल. समजतंय ना? कारण की नॅशनलिझम दे हॅड विटनेस्ड की पूर्ण जे वेस्टर्न सिव्हिलायझेशन आहे किंवा युरोप आहे तिकडे नॅशनलिझम आल्यानंतर कशा स्वरूपात बदल घडला. द ओल्ड ट्रेडिशनल मोनार्की काय होती, तिला थ्रेट्स झाला. जसं फ्रेंच रेव्होल्युशन पाहतो आपण, लुईस 16वा होता, नॅशनलिझममुळेच काय झालं, त्याला सोडावं लागलं. रिपब्लिक वॉज एस्टॅब्लिश्ड, पहिला नेशन स्टेट झाला. दे वर वेल अवेअर ऑफ दिस द पोटेन्शियल ऑफ दिस नॅशनलिझम. म्हणून त्यांना काय करायचं होतं, याला तिथेच थांबवायचं. ठीक आहे. द फर्स्ट रिस्पॉन्स वॉज of a denial and they denied the very idea of India as a nation. म्हणूनच त्यांनी पहिले सांगितलं की नाही बोले नॅशनलिझम नेशन ही एक नॅशनलिझम. ठीक आहे. सो इट वाज लाईक. नेक्स्ट इन 1883 देयर वाज अ पर्सन ज्याचं नाव आहे J.R. Sterry described India as mere geographical expression with no sense whatever of national unity. हा क्या है, you are a geographical entity, so many number of peoples with a different religions you are living here. इसके ऊपर तुम कुछ ही नहीं हो. ठीक है. Next, in 1884, there was this person John Starchy, okay, stated while addressing the alumni of the Cambridge University
This is the first and the most essential thing to learn about India, that there is not and never was an India. कुठे सांगतोय अकॅडमिक मध्ये सांगतोय की इंडिया बोले कुछ नहीं है. There was or will never be an India. ठीक है? Why? Because it is so much diverse. ठीक है? आणि हा जो नॅरेटिव्ह आहे हा पर्टिक्युलरली कसा होता, हा युरो सेंट्रिक होता. म्हणूनच या त्याच्यामधून या गोष्टी घेतल्या. नेक्स्ट, in the beginning of the 20th century, when Indian nationalism began to demonstrate visible strength, the British modified their responses. हळूहळू या टाइमला प्रखर स्वरूपात नॅशनलिझम आणि जे काही मिडल क्लास इंटेलिजन्स आहे, they were raising their voices. थोडासा नॅरेटिव्ह चेंज करण्यात आला. ठीक आहे? The authors of Montfort report important है. Montfort report होता है Montagu Chelmsford report. ठीक है? Economics claim the credit that the British rule was the harbinger of a nationalist upsurge in India. ठीक है? 1919 पर्यंत येता जसं काँग्रेस बनून जाते, काँग्रेस काय बनून जातो, तो एक पर्टिक्युलर मेन टूल बनून जातो. ठीक आहे? ज्याच्याद्वारे जे आहे ते पूर्ण नॅशनल फ्रीडम चॅनलाइज केली गेली. ठीक आहे? हळूहळू नॅशनलिझम दिसायला लागला. सो देयर वॉज नो पॉइंट इन डिनाइंग दॅट इंडिया ॲज अ नेशन इट वॉज इमर्जिंग. है ना? मग यांचा जो स्टान्स आहे हा चेंज व्हायला लागला. बोले अगर तुम नेशन बन रहे तो इसका भी क्रेडिट किसको जा रहा, बोले हमको जा रहा. ठीक है? सो दैट काइंड ऑफ नैरेटिव वाज बीइंग सेट. नेक्स्ट, it stated the politically minded Indians are intellectually our children. जितने भी मिडिल क्लास इंटेलिजेंस है बोले तो इसका चिल्ड्रन में बोले वो हमारा ही है. अब तुम्हारा है तो तुमको उसका ऊपर इंडियंस उस तरीके से भी टैलेंट करें. The present intellectual and the moral style in India is rather a tribute to our mother. ये जो कुछ बुरा बोले जो अभी की नहीं हुई ये हमने इसलिए बोले पता तो लाइक. Next, R. Copeland wrote what Indian nationalism was the child of a British Raj. What Copeland failed to mention was that the Indian nationalism in reality was an unwanted child of British Raj whom it refused to acknowledge at first and tried to strangulate it subsequently. Why? It was a kind of an unwanted child. का बोलता है? Because of modern education, जे Indian society which was living a life of seclusion, इथे seclusion म्हणजे काय, एकांतात राहत होती. ठीक आहे? हा जो पर्टिक्युलर एकांतवास आहे हा केव्हा तुटला? When the British came to India, we were integrated to the entire world and trade relations they started coming up. ठीक आहे? आणि exposure of the western knowledge it came in the form of a British rule. तेव्हा हे जे आहे ही नॅशनलिझमची टेंडन्सी उद्भवायला सुरुवात झाली. ठीक आहे? पहिले तर त्यांनी त्याला डिनाय केलं, नंतर काय सबसिक्वेंटली ज्या टाइमला प्रखर स्वरूपात बाहेर यायला लागली ते wanted to do what they wanted to stimulate this kind of tendency. कारण त्यांना माहित होतं एकदा नॅशनलिझम पूर्णपणे जर का पसरला तर 2 दिन में जाना पड़ेगा. ठीक है? Question part. Indian nationalism grew partly as a result of a colonial policy and partly as a reaction to the colonial policies. दोन पर्टिक्युलर भाग आहे याच्यामध्ये. 50% it grew as a result of what? As a result of colonial policies. ठीक है? And 50% it grew as a reaction to the colonial policies. Discuss करायचं. कॉलोनियल पॉलिसी जेव्हा म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये काय येऊन जाईल तर ऑब्विसली सगळ्यात प्रथम केली ती एज्युकेशन सिस्टम. ठीक आहे? याच्यानंतर काय आहे इकॉनॉमिक इंटिग्रेशन, सोशल फायनान्स. ठीक आहे? या 4-5 पॉलिसीज टाकायच्या. त्याच्यामुळे काय झालं की इंडियामध्ये नॅशनलिझमची सुरुवात झाली बिकॉज ऑफ ब्रिटिशर्स. ते कम्युनिकेशन चॅनल जस्ट लाईक टेलिग्राफ, जस्ट लाईक रेल्वे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे? ॲज अ रिॲक्शन जर का पाहायचं असेल तर ॲज अ रिॲक्शन कसं होईल? ॲज अ रिॲक्शन इन द फॉर्म ऑफ व्हॉट? ते जेवढे काही रिवोल्ट्स वगैरे आहेत त्याचे एक्झाम्पल्स टाकायचे 2-4. ठीक आहे? दुसरा काय असेल सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स कॅन बी स्टूड ॲज अन एक्झाम्पल. ठीक आहे? नंतर इकॉनॉमिक क्रिटिक एक्सेट्रा हे पण येईल. ओके? याला जे आहे ते दोन पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. एक पॉलिसीज ऑफ कॉलोनियल गव्हर्नमेंट आणि दुसरं काय ॲज अ रिॲक्शन ऑफ द इंडियन्स. ओके? कमिंग टू सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स. ठीक आहे? हा जो पिरियड आहे हा मोस्ट प्रॉब्ली 1800s पासून चालू राहतो till it was carried till 1947 म्हणा and after that it also continued. असं नाही आहे की जे सोशो रिलिजियस रिफॉर्म्स आहेत ते त्याच काळामध्ये 100 वर्षासाठी आले ते झाले आणि सगळं संपून गेलं. इवन नाव जे सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स दे आर बीइंग कॅरीड आउट कारण की ॲज अ सोसायटी प्रोग्रेसेस
नवीन प्रकारचे विल्स जे आहेत ते दिसायला सुरुवात होते. ठीक आहे, मग या विल्सला टॅकल करण्यासाठी त्यालाही काय म्हणतात, सोशल रिलीजियस रिफॉर्म्स म्हणतात. जर का रिलीजियस अँगल असेल तर पण सोशल रिफॉर्म तर चालूच असतात. ठीक आहे, तसं भक्तिझम म्हणतो आपण. भक्तिझमची सुरुवात केव्हा होते तर 7th सेंचुरीच्या आसपास होऊन जाते. ठीक आहे, तर भक्तिझमची सुरुवात साऊथ इंडियामध्ये होते, आणि डेक्कनमध्ये, मग नंतर नॉर्थ इंडियामध्ये. पण 13th सेंचुरीमध्ये नॉर्थमध्ये प्रॉब्लेम. पण मग हा जो काळ आहे पर्टिक्युलर मिडाल एजेसचा, 7th सेंचुरी पासून 15th सेंचुरी पर्यंत भक्तिझम म्हणतो आपण. मग त्याच्यानंतर संपुष्टात येते का? नाही. भक्तिझम इट इज अ मेन फोर्स इन ड्रायव्हिंग सोसायटी आता आहे. म्हणून हे काय, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, पण प्रामुख्याने जेव्हा सोशल रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट स्टडी करतो आपण, तर हे प्रामुख्याने या पर्टिक्युलर काळामध्येच पाहतो. ओके, 1800s पासून तर 1947 या पर्टिक्युलर फेजमध्ये. आणि प्रामुख्याने जर का पाहिलं तर फर्स्ट फेज जेव्हा येतो, इट इज फ्रॉम 1800s टिल व्हॉट, टिल 1885 पकडा. ठीक आहे, हा जो आहे हा पर्टिक्युलर फेज आहे, त्याच्यामध्ये सगळ्या प्रॉमिनंट सोशल रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट्स दिसतात. ठीक आहे, जेवढ्याही मुवमेंट्स आहेत, वेदर इट माइट बी ब्रह्म समाज, वेदर इट माइट बी आर्य समाज, वेदर इट माइट बी प्रार्थना समाज, जेवढेही बघा, याच्यामध्ये दोन पर्टिक्युलर प्रिन्सिपल कॅटेगरीज पडतात. एकाला म्हणतो आपण रिवायवलिस्ट, एकाला म्हणतो रिफॉर्मिस्ट. ठीक आहे, सोशल रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट्स दोन प्रकारचे. ठीक आहे, पुढची रिफॉर्म मुवमेंट जर का पकडली, आयदर ती रिफॉर्मिस्ट आहे किंवा रिवायवलिस्ट. ओके, रिफॉर्मिस्टचा हेतू काय असतो नेहमी? they did not want to change the entire religion. ठीक आहे, पूर्णपणे जे स्वरूप आहे धर्माचं ते बदलायचं नाही आहे त्यांना. कळतंय? त्यांना धर्म फक्त काय करायचं आहे, इव्हिल प्रॅक्टिसेस ज्या पर्क्युलेट झालेल्या आहेत त्याला प्युरिफाय करायचं आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? they simply proposed a reformist tendency. त्यांना रिफॉर्म करायचं. जसं हिंदुइझम मध्ये सती प्रथा होती. सती प्रथा काढायची आहे, ती काढल्यामुळे पूर्णपणे धर्माचं स्वरूप बदलून जाईल का? नाही बदलणार. हे काय झालं की रिफॉर्म समजतं. याच्या उलट जर का दुसरी गोष्ट पाहिली तर इट इज कॉल्ड एज अ रिवायवलिस्ट. ठीक आहे, रिवायवलिस्ट टेंडन्सी किंवा रिवायवलिस्ट मुवमेंट जी म्हणतो आपण, तिला म्हणतो आर्य समाज. एक क्लिअर एक्झाम्पल आहे, आर्य समाज जी मुवमेंट आहे, इट इज अ रिवायवलिस्ट. म्हणूनच त्यांचा जो क्लेरियन कॉल होता, इट वॉज व्हॉट, बॅक टू वेदास. वैदिक काळामध्ये जसा हिंदू धर्म होता तसा परत आणायचा आहे. याचा अर्थ काय म्हणतो? इव्हिल प्रॅक्टिसेस जस्ट लाईक सती एक्सेट्रा दे डिड नॉट एक्झिस्ट ओव्हर टाइम. समजतं? तो जो पर्टिक्युलर स्वर्णिम काळ होता त्याला वापस आणायचा आहे. आता याचा ऑब्जेक्टिव्ह टू फोल्ड होता. एक काय, एक ऑब्जेक्टिव्ह आहे टू बूस्ट मॉरल ऑफ इंडियन्स. ठीक आहे, इंडियन्सचा जो पर्टिक्युलर मॉरल आहे तो बूस्ट होईल. दुसरा काय असेल, टू काउंटर द ब्रिटिश नरेटिव्ह. टू फोल्ड ऑब्जेक्टिव्ह. जैसा लड़ना है किससे, तो ब्रिटिश के खिलाफ लड़ना है. अब ब्रिटिश को अगर पहले से तुम मान के चल रहे तो सुप्रीम है हमारे से, तुम लढूच नाही शकत. पहिलेच तुम्ही नागे काय करा. आता यांना जर का त्या पर्टिक्युलर मुवमेंटसाठी तयार करायचं, त्यांना जर का फाइट करण्यासाठी जर का तयार करायचं आहे, तर असेन्शियल काय की पहिले जो है मन को बनाना पडेगा. मन तयार करण्यासाठीच काय होतं, तर ऑब्वियसली दिस काइंड ऑफ थिंग्स वर द्या. याच्यामध्ये डिस्कवरीज होत गेल्या. जसं 1905 मध्ये ऑब्वियसली त्याला अर्थशास्त्र वॉज डिस्कवर्ड. 1860 च्या नंतर जे आहे पर्टिक्युलरली हडप्पा वॉज डिस्कवर्ड, एन्शियंट सिव्हिलायझेशन. ठीक आहे, त्याच्यामुळे जे हळूहळू जे आहे ते काय झालं, इंडियाचं जे मॉरल आहे, इट स्टार्टेड बिल्डिंग. ओके, बॅक टू द वेदास. याच्यामध्ये अजून 2-3 रिॲक्शनरी फोर्सेस पण येतात, जस्ट लाईक व्हॉट वहाबी मुवमेंट. फक्त हिंदुइझम मध्येच रिफॉर्म मुवमेंट चालू केलेला नाही, वहाबी इस्लाम मध्ये. ठीक आहे, सो वहाबी मुवमेंट वॉज देयर. त्यांना एक सर सय्यद अहमद खान वाली अलीगढ़ मुवमेंट आहे, इट वॉज ऑल्सो देयर. नंतर
चॅप्टर 6 मध्ये जर का गेले तर देर वॉज अ गुरुद्वारा रिफॉर्म मुवमेंट आहे, ठीक आहे. अकालीज गिकालीज जे म्हणतो आपण, त्यांचा ओरिजिन तिथूनच येतो, ठीक आहे. सो 6 रिफॉर्म्स आहेत, ठीक आहे. तर हे दोन पर्टिक्युलर डिफरन्सेस आहेत. एक आहे रिफॉर्मिस्ट मुवमेंट मध्ये ब्रह्मो समाज येतो, प्रार्थना समाज येतो, एक्सेट्रा. इकडे जर का पाहिलं तर रिवायवलिस्ट मध्ये आर्य समाज एक बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये अलीगड आहे, अलीगड मुवमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर ते वहाबी मुवमेंट आहे, अशा बरेचशा ऑब्जेक्टिव्ह टूल्स आहे. एक तर सोसायटीला ट्रान्सफॉर्म करायचं आहे आणि दुसरं काय, एकदा सोसायटी जशी ट्रान्सफॉर्म होईल, इनइक्वॅलिटी संपून जाईल, इंडिया विल इमर्ज ॲज अ नेशन. जसाच इट विल इमर्ज ॲज अ नेशन, इट विल स्टार्ट फायटिंग ऑन कॉमन ग्राउंड्स. आफ्टर ऑल जो ही मास मुवमेंट म्हणतो आपण, हा नंबर गेम. एक व्यक्ती जर का अपोज करतोय तर ते सहजपणे चिरडल्या जाऊ शकतो. तोच मुद्दा जर का हजारो लोकांनी हाती घेतला तर एवढं सहज जाईल का? नाही. हे हजार हात जे आहे ते उचलण्यासाठी किंवा हे जे संघटित होण्यासाठी जे ग्राउंड वर्क केल्या गेलं त्यालाच ट्रान्सफॉर्मेटिव्ह पडलं सोशल इंडस्ट्री. The conquest of a vast country like India by a handful of British and the spread of Western culture exposed serious drawbacks in the Indian society and occasioned a new awakening. I तो think that the company है जरा से लोग आए रिपीट किया because of policies अच्छा सबको गुलाम बना दिया. Obviously एक मोटा क्वेश्चन मार्क होता कि how can a big nation as like India be governed by a smaller nation just like Britain. ब्रिटन पाहिला तर केवढा आहे, आपला एवढा. भारत केवढा आहे, भारत खूप मोठा देश. एवढा छोटा देश जो आहे तो एवढ्या मोठ्या देशाला काय बनवतात गुलाम बनवतात. त्याची हिस्ट्रीची सुरुवातच केव्हा होते, त्यांच्या हिस्ट्रीची सुरुवात जर का पाहिजे तर फर्स्ट BC नंतर दिसतो. अपना कब है, अपना तो अपने कुछ पता नहीं, कब से हुआ क्या हुआ. वी आर सच अ एंशिएंट सिविलाइजेशन. और जो एंशिएंट सिविलाइजेशन है, जो सबसे प्रॉस्परस सिविलाइजेशन है, उसको गुलाम बना दिया. देयर वाज अ पर्टिक्युलर फेज, है ना, ज्या टाइमला जे आहे ते इंडो ग्रीक्स जे पाहिले आपण, है ना, दे केम टू इंडिया, दे असिमिलेटेड विदिन द सोसायटी, है ना, ते अविभाज्य अंग झाले भारतीय संस्कृतीचा. बुद्धिझम वाज एक्सेप्टेड बाय लॉट ऑफ अदर कंट्रीज, अदर नेशन्स एक्सेट्रा. पण ऑल ऑफ सडन जे आहे ते हे 1600s च्या आसपास असं काय घडलं म्हणे ज्याच्यामुळे एवढा महान देश जो आहे गुलाम झाला. रिझन वॉज व्हॉट, दिस पर्टिक्युलर रिलीजियस बिगोटेड. धार्मिक परंपरेमुळे किंवा धर्माचा काय म्हणतो त्याला अधोगती, त्याच्यामुळे जे आहे ते भारत गुलाम झाला. कारण की ऑब्विसली द सोसायटी विच वॉज गव्हर्न इन इंडिया ही सगळी कशामुळे गव्हर्न केली जायची, धर्म काय होता तर इट वॉज कार्डिनल प्रिन्सिपल. सगळ्यात मधात काय होतं, रिलीजन होता. रिलीजन यूज टू इंटरप्रिट ऑल द थिंग्स. इट यूज टू डिसाइड द इकॉनॉमिक पॉलिसीज, इट यूज टू डिसाइड द सोशल पॉलिसीज. सगळ्या गोष्टी तिथूनच निघत होत्या. जसं मिडायवल टाइम पिरियड होते, व्हॉट केम, इस्लाम केम टू इंडिया. मग इस्लाममध्ये जे क्रिमिनल लॉ, मग नंतर जे सिव्हिल लॉज आहेत एक्सेट्रा, दे वर इंटरप्रिटेड ॲज पर द शरिया ॲक्ट. हिंदूसाठी काय होते तर ऑब्वियसली धर्मशास्त्रात होते आणि याचाही जे पुरोहित वर्ग आहे त्याचा लाभ घ्यायचे. ठीक आहे, वाय, बिकॉज दे वॉन्टेड टू मेंटेन देअर हेजेमनी विदिन द सोसायटी. ओके, याच पर्टिक्युलर गोष्टीमुळे काय झालं तर इंडिया काय झालं तर स्लेव्स. ओके, सो दॅट वाज इट. While a large number of Indians refused to accept the Western ideas, others gradually came to hold that India had lagged behind in the race for civilization, and that the Western knowledge had to be imbibed for genuine generation of the Indian society. पहिले तर ऑब्वियसली जे वेस्टर्न आयडियाज आहेत त्याला ॲक्सेप्ट नव्हते करत, पण हळूहळू जसा जसा मिडल क्लासचा राईज होत होता, सीइंग देअर मटेरियल प्रॉस्पॅरिटी अँड परसुएशन ऑफ दिस पर्टिक्युलर मिडल क्लास अदर इंडियन्स, हळूहळू जे आहे ते ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ द वेस्टर्न एज्युकेशन ही मानण्यासाठी. ठीक आहे, हळूहळू मग जे आहे ते पेनिट्रेशन ऑफ द मॉडर्न एज्युकेशन अमंग द हिंदूज झालं पाहिजे. मुस्लिम्समध्ये फार कमी होतं. ठीक आहे, ते पाहू मुस्लिम्सचं होतं. ठीक आहे, तर ग्रॅज्युअली जे आहे ते काय झालं की सगळेचे सगळे लोक जे आहेत ते वेस्टर्न एज्युकेशनची सुप्रीमसी ही मान्य करायला सुरुवात केली. ठीक आहे, एक काळ असा होता
याच टाइम पिरियडमध्ये की त्या टाइम पिरियडमध्ये काय होतं की लॉट ऑफ पीपल दे ॲक्च्युली वॉन्टेड टू कन्वर्ट टू ख्रिश्चॅनिटी किंवा सर्वसामान्यांनी मानून घेतलं होतं की जी सुप्रीम सिव्हिलायझेशन आहे ती कोणची आहे ती वेस्टर्न सिव्हिलायझेशन आहे आणि ते कोविडेड फॉर द वेस्टर्न सिव्हिलायझेशन त्यांच्यासारखं राहणीमान होत होतं ते पॉलिसी तर पाहिलं आपण कशाच होतं ठीक आहे जसं मॅक्रोनीचा मिनिट पाहिला होता त्यांनी काय म्हटलं होतं की भारतीय फक्त दिसतील भारतीय पण ते काय म्हणतात ते राहून सगळं वेस्टर्न होऊन जातं ठीक आहे सो दॅट काइंड ऑफ आणि याच पर्टिक्युलर काळामध्ये व्हेन लॉट ऑफ यूथ इट वॉज डायव्हर्टेड टू द वेस्टर्न कल्चर त्याच काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या या यूथची जी एनर्जी आहे त्याला वापस रिओरिएंट केलं कुठे टुवर्ड्स हिंदू ट्रेडिशन म्हणून तो व्यक्ती महान ठीक आहे नेक्स्ट The British conquest evoked diverse reaction in the Indian society which may be understood as attack. ठीक आहे सगळ्यात पहिले जे हिंदू सोसायटी आहे एक टेंडन्सी दिसते रिव्हल्शन अगेन्स्ट द हिंदू रिलीजन अँड कल्चर जो मिडल क्लास आहे जो एज्युकेटेड वर्ग आहे इट डेव्हलप्ड अ रिव्हल्शन फॉर व्हॉट अगेन्स्ट हिंदू रिलीजन आणि कल्चर रिव्हल्शनचा अर्थ काय रिव्हल्शन म्हणजे न आवडणारी गोष्ट जसं एक गोष्ट पाहून कसं वाटतं माणसाला मळमळ किळस त्या काइंडची जी आहे टेंडन्सी डेव्हलप झाली कोणामध्ये द मिडल क्लास इंटेलिजन्सियामध्ये शिक्षित वर्गामध्ये घाबर झालेली बिकॉज ऑफ सुपरस्टिशन्स बिकॉज ऑफ रिलीजियस डॉगमॅटिझम ठीक आहे बिकॉज ऑफ दिस प्रॅक्टिसेस जस्ट लाईक अनटचेबिलिटी ज्या सायंटिफिकली पाहिलं तर काय दे आर इररॅशनल या सगळ्या गोष्टींमुळे यांना काय डेव्हलप झालं यांना आवडायला नाही लागलं कळतंय का पण आवडायला नाही लागलं म्हणजे याचा अर्थ नाही की पूर्णपणे त्यांनी अस्वीकार केला हिंदुइज्म असं नाही या जगा प्रॅक्टिसेस काढून टाकल्या तर इससे अच्छा धर्म कोई है ही नहीं ठीक है सो इट वाज सो दे डेव्हलप व्हाट रिव्हल्शन अगेन्स्ट द हिंदू रिलीजन अँड कल्चर याच्यापैकी सगळ्यात प्रामुख्याने जर काही बेस्ट एक्झाम्पल पाहिलं तर ते म्हणजे झेरोजियम्स ठीक आहे हेनरी वेगन झेरोजियो यंग बेंगाल मूवमेंट त्यांचे लीडर The Therusians, English educated Bengali youths, for instance, gave up old religious ideas and traditions and took to practices considered offensive to Hindu sentiments, such as what drinking wine and eating meat. त्यांना इतकी नाराजी झाली होती हिंदू धर्माशी ऑब्विसली वॉज अँग्लो इंडियन ठीक आहे म्हणून ते त्यांना सहज झाल्या त्या गोष्टी एक जो पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे तो हिंदू फॅमिलीमध्ये बॉर्न झालेला आहे आणि अशा प्रकारचा जर का स्टँड घेतला तर इट वॉज व्हेरी मच डिफिकल्ट बॅक देन ठीक आहे आता जे हेनरी वेगन झेरोजियो म्हणतात त्यांच्या नावावरून समजते की इज नॉट इज अन अँग्लो इंडियन पर्सन ठीक आहे म्हणजे आयदर फादर इज अ ख्रिश्चन ऑर मदर इज अ ख्रिश्चन तर तशा प्रकारचा म्हणून त्यांना या गोष्टी सहज झाल्या आणि यांच्यावर जो प्रभाव होता हा कोणाचा होता हा होता फ्रेंच रेव्होल्युशनचा द आयडिया ऑफ लिबर्टी इक्वालिटी पॅटर्न म्हणून त्यांनी काय की ज्या गोष्टींची मनाई होती हिंदू धर्मामध्ये त्याच गोष्टी व्हॉलंटरीली त्या ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली जसं बरोबर ईटिंग लीफ फॉर ब्रँड तर नाराजी दाखवायची आहे नाराजी त्यांनी स्वरूपात दाखवली बाय ईटिंग लीफ दुसरं काय असेल तर पर्टिक्युलरली दारू पिणे मनाई असेल दारू पिणे सो दे टूक टू दिस पर्टिक्युलर फॉर्म ऑफ प्रोटेस्ट ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण नॉन कन्फॉर्मिस्ट ठीक आहे काही जे पर्टिक्युलर एज्युकेटेड लोक होते जस्ट लाईक राममोहन रॉय एक्सेट्रा दे स्टूड फॉर व्हॉट दे स्टूड फॉर ऍक्सेप्टिंग द बेस्ट ऑफ ईस्ट आणि वेस्ट एक असा वर्ग ज्यांनी ऑल टुगेदर हिंदुइझमला डिनाय केला किंवा इंडियन कल्चरला त्यांनी काय केलं ते रिफ्यूज टू ऍक्सेप्ट इट्स सुपिरियॉरिटी ही गोष्ट आम्हाला इररिलेव्हंट होतं जस्ट एक्झाम्पल कोण होतं देवजी ठीक आहे दुसरा एक्झाम्पल काय होऊन जातो इट इज अ ब्लेंड ऑफ ईस्ट आणि वेस्ट तसं East stands for what? Eastern civilization stood for science and modernity. Okay? आणि Western civilization. उलट झालं का? East and West. आपण काय West आहे की East आहे? आपण ईस्ट आहे. आपण ईस्ट आहे. हां, East आहे. ठीक आहे. The Western civilization. Western civilization stood for what? Science and morality. And East म्हणजे Indians civilization stood for what? The spirituality.
किंवा जो जगाचा ईस्टर्न रिजन आहे हे जग जे आहे हे कसं आहे आध्यात्मिक आहे, ठीक आहे. आणि जो वेस्टर्न आहे किंवा जे वेस्टर्न सिव्हिलायझेशन आहे इट स्टूड फॉर व्हॉट, इट स्टूड फॉर सायन्स आणि मॉडर्निटी, कळत आहे. आणि जेवढेही या टाईपचे सोशल रिफॉर्मर आहेत they believed in what, they believed in blend of these two things, ठीक आहे. ब्लेंड ऑफ ईस्टर्न स्पिरिच्युअलिटी आणि वेस्टर्न सायन्स अँड मॉडर्निटी, ठीक आहे. सायन्स तर सगळ्यांना समजतो, ठीक आहे. मॉडर्निटीचा अर्थ काय होतो इथे द मॉडर्न आयडियाज, ठीक आहे. जस्ट लाईक लिबर्टी, फ्रीडम, इक्वालिटी, ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. दीज आर व्हॉट, दीज आर द मॉडर्न व्हॅल्यूज, ओके. जसं जुन्या काळामध्ये व्हॅल्यूज कोणत्या होत्या नेक्स्ट वगैरे it आहेच त्याचा सिन्स एजेस दे आर ऑनेस्टली. जुन्या काळामधल्या किंवा मिडायबल एजेस मधल्या जी व्हॅल्यू सिस्टम होती तसं मॉडर्न टाइम्स मध्ये लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी आय थिंक मूळ आणली आहे किंवा जस्टिस वगैरे या सगळ्या गोष्टी इव्हॉल्व केल्या. दीज आर द मॉडर्न व्हॅल्यूज, ठीक आहे. आणि ईस्ट मध्ये ज्या व्हॅल्यूज होत्या ज्या प्री मॉडर्न एज मध्ये आहेत दे आर व्हॉट, दे आर जस्ट लाईक व्हॉट ज्या रिलीजियस लिटरेचर इंटरप्रिट करायचे, ठीक आहे, दोज व्हॅल्यूज आहेत. जसं फॉर एक्झाम्पल प्रत्येक जो क्लास होता इंडियन क्लास, जसं विचार वर्ण आश्रम सिस्टम आहे त्यांचा जो धर्म आहे तो निश्चित करून ठेवलेला होता, ठीक आहे. ट्रान्सलेशन फ्रॉम देअर ड्युटीज वॉज कन्सिडर्ड ॲज अ क्राइम. तर त्या काय झाल्या, त्या होत्या एसेन्शियल व्हॅल्यू सिस्टम ऑफ व्हॉट, ऑफ द ईस्ट, ठीक आहे. मॉडर्न व्हॅल्यू सिस्टम म्हणजे कोणत्या आहेत, मॉडर्न लाईन्समध्ये काही सोसायटीज बनलेल्या आहेत त्याच्या आयडियाज आहेत त्यांना मॉडर्निटी, ठीक आहे. सो ब्लेंड ऑफ व्हॉट ईस्ट आणि वेस्ट असे जे रिफॉर्मर आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये यामध्ये ऍक्सेप्टिंग व्हॉट बेस्ट ऑफ ईस्ट आणि वेस्ट. विवेकानंद पण कोणत्या याच्यामध्ये होते, विवेकानंद याच्यामध्ये येतात, ठीक आहे. आता सांगितलं स्पेसिफिक, ठीक आहे. पण जर का पाहिलं तर विवेकानंद काय म्हणजे एक ऑल्सो ऑफ दॅट पर्टिक्युलर. जसं एक थॉट जो आहे विवेकानंदचा त्याला म्हणतो आपण रिलिजियस युनिव्हर्सॅलिझम, ठीक आहे. युनिव्हर्सॅलिझम, रिलिजियस युनिव्हर्सॅलिझमचा अर्थ काय होतो, धर्म जे आहे सगळे धर्म, ठीक आहे, एकच गोष्ट सांगतात. तुमचाही धर्म जो आहे तो एक एक्सक्लुझिव्ह नसतो, इट इज व्हॉट, इट इज ऑल इन्क्लुझिव्ह इन अ सेन्स. हे अजून डिटेलमध्ये सांगेल, ठीक आहे. जसं हे म्हणतो ना आपण वसुधैव कुटुंबकम, पूर्ण जग जे आहे ते काय हे कुठून येतो, थॉट प्रोसेस, हा थॉट प्रोसेस इथूनच येतो, ठीक आहे. तो वॉज मेन्शन्ड इन उपनिषद, ठीक आहे. आणि उपनिषदवरच बेस्ड काय तर वेदांतचा फिलॉसॉफी, ठीक आहे. म्हणून याच गोष्टीला समोर जे आहे ते विवेकानंद प्रोपोगेट करतात, ओके. रिलिजियस युनिव्हर्सॅलिझम सगळ्यात पहिल्यांदा कोणी प्रपोज केली, कोणी मांडली जगासमोर, ते वॉज विवेकानंद. जसं ते पाहिलं असेल तुम्ही वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ शिकागो, रिलिजनची कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये त्यांना बोलण्याचा काय म्हणतो आपण त्याला चान्स मिळाला. आता जर का सगळं सांगितलं तर मग मजा नाही, म्हणून साहेब ते विवेकानंदपर्यंत थांबून, ठीक आहे. एक कॉन्सेप्ट आहे which is what, it is religious universalism. It was also proposed by that person and it stood for what, blend of east and west. East stands for science and modernity, west, ठीक आहे, आणि east stands for what, spirituality, आध्यात्मिक जग आहे. म्हणून जे आहे ते ओरिएंटलिझम पाहिलं जातं, ओरिएंटलिझम ॲज अन आयडियोलॉजी स्टार्टेड डेव्हलपिंग इन दॅट पर्टिक्युलर. त्याचा इंटरेस्ट काय होता की जो आपला ट्रॅडिशन आहे ईस्टर्न कल्चर, ओरिएंटल वर्ल्ड, तिथलं जे ज्ञान आहे त्याला आत्मसात करायचं, त्याच्याबद्दल जिज्ञासा होती, त्याला सॅटिस्फाय करण्यासाठी ओरिएंटलिस्ट ही स्कूल डेव्हलप झाली, ठीक आहे. Individuals led by Ram Mohan Roy, for instance, showed a more mature reaction. They were certainly attracted by the Western ideas and values, but at the same time, they refused to break away from their own religion. Obviously, धर्म से तोड़ के क्या हासिल हो जाएगा, कुछ नहीं हो जाएगा. You will create or you will end up achieving nothing. जसं हेनरी वेगन दे समजण्याची चीज, जसं समाज आहे humans are after all what, they are social animals. सोशल तो है ही, उसके साथ पॉलिटिकल चीज होती है, तो सोशल पॉलिटिकल समझा. समाजातच जे आहे ते माणूस सर्वाइव्ह करू शकतो, याच्या बाहेर जाऊन सर्वाइव्ह करू शकतो का, नाहीच करू शकत.
कळतंय ना गोष्ट काय आहे? तो देरोजियन्स दे वर डुईंग व्हॉट, ते हिंदू धर्माला इन्सल्ट करण्यासाठी, आता त्यांचा जो मनसा होती असं नाही की इन्सल्ट करायची है ना, तसं नॉन कन्फॉर्मिस्ट आहे, दे आर प्रोटेस्टिंग बाय अ वे विच वॉज नॉट ऍक्सेप्टेबल टू द सोसायटी. याच्यामुळे त्यांच्यावर जे आहे ते नाराजी जास्त होते. प्रॅक्टिकली कळतंय का गोष्ट काय होत आहे? जसं देरोजियन्स हे काय होते, सगळे बेंगाली लोक होते जे त्यांचे फॉलोअर होते, यंग बेंगाली. जो समाज होता किंवा जो हिंदू धर्म होता त्याच्यामधल्या ज्या खूप परंपरा पद्धती होत्या त्यांना क्रिटिसाइज करण्यासाठी त्यांनी काय केलं की हमको पसंद नहीं, हम जो चीजें मना है वही करेंगे, इट विल बी एज अ मेसेज फॉर द सोसायटी. हा खूप जास्त रॅडिकल स्टँड, ठीक आहे. म्हणूनच जे ऑब्विसली याची पॉप्युलॅरिटी मर्यादितच राहिली. ॲज सून ॲज दिस पर्सन डाईड ते यंग बेंगाल मुवमेंट संपुष्टात आली, ठीक आहे. पण त्यांचे जे पर्टिक्युलर फॉलोअर्स होते ते नंतर बाकीच्या फील्ड्समध्ये ऍक्टिव्ह झाले, ओके. राजा राम मोहन राय यांचा जो पर्टिक्युलर थॉट आहे इट इज क्वाइट रेलेवेंट आणि प्रैक्टिकल था कि समाज में रह के ही समाज सुधार किया जा सकता, उस समाज से बाहर जाके तुम सुधार कर नहीं सकते. समझते हैं? Hence राजा राम मोहन राय he stood for that particular thing. He stood for blend of East and West. ठीक है? कि समाज में रह के ही धर्म बोले तो अच्छा है. धर्म is what? It is a thing of survival. जसं धर्मा धर्म religion is after all what जसं मूळ शब्द मागे सांगितलं होतं रॅली गेरी पासून आलेला. रॅली गेरी मीन्स व्हॉट? रॅली गेरी मीन्स टू पॉइंट, ठीक आहे. ठीक आहे, रॅली गेरीचा अर्थ काय होतो? टू पॉइंट. कोणाला बांधतो हा? पीपल और सोसायटी, ठीक आहे. त्यांना एक वटून ठेवतो. सो ऑब्वियसली व्हेन यू रिजेक्ट अ पर्टिक्युलर रिलीजन तुमचा जो मीन्स ऑफ सर्वायवल आहे किंवा एक्झिस्टन्स हा डिनाय होऊन जातो. कळतंय? हे कसं आहे थोडंसं ॲब्स्ट्रॅक्ट वाटतं पण इट इज द बेसिक थिंग. आजही जर का पाहिलं तर मॉडर्निटी आहे. लॉट ऑफ पीपल दे लॅक फेथ इन रिलीजन. रिलीजन जसा होता तशा स्वरूपाचा रिलीजन आज प्रॅक्टिस केला जातो का? नाही. इट इज जस्ट अन आयडेंटिटी दॅट आय एम अन हिंदू, आय एम अ मुस्लिम, आय एम दिस, आय एम दॅट. म्हणजे जे एसेन्शियल प्रिसेप्ट्स आहेत वेदर वी फॉलो देम और नॉट, नाही ऑब्वियसली पूर्णपणे बदललेलं स्वरूप. कळतंय? पण आजही हिंदू ॲज अन आयडेंटिटी इट वर्क्स. As soon as you deny this particular thing, तुम्ही काय म्हणता तुमची जी आयडेंटिटी आहे ती गायब होऊन जाते. कळतंय ना? सो दॅट इज अ थिंग. हे काय म्हणतोय? नाही, रिलीजन इज व्हॉट? इट इज इनएव्हिटेबल. इट इज क्वाइट रेलेव्हंट. तो असला पाहिजे कारण की याच्यामध्ये एक बेसिक वैल्यू सिस्टम है ना. कि सब चीजें खराब है क्या इसमें? सब तो नहीं है, कुछ कुछ चीजें खराब है. तो कुछ ही चीजें खराब है इसीलिए पूरा धर्म बर्बाद कर देंगे क्या? नहीं. बेहतर वे क्या है? बेटर वे इज या ज्या इव्हन प्रॅक्टिसेस आहेत किंवा ज्या खूप रीती परंपरा आहे यांना रिफॉर्म करा, यांना काढून टाका. रिलीजन वैसे ही इट इज द मीन्स ऑफ एक्झिस्टन्स. ठीक आहे. The high trend is to, and then finally it was what? The rise of new Hinduism. Very very important. New Hinduism चा अर्थ काय होतो? New Hinduism म्हणजे या मॉडर्न टाइम्स हिंदुइझमची जी व्याख्या करण्यात आली बाय होम? बाय विवेकानंद. बाय लॉट ऑफ पीपल who were social or religious reformers at that time. ठीक आहे. जसं याच्या आधी जी हिंदू सोसायटीचा ड्रायव्हिंग फोर्स बनली इट वॉज द भक्ती मुवमेंट. ठीक आहे. भक्ती मुवमेंटचा पर्टिक्युलर एम काय होता किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होता? जसं भक्ती मुवमेंटचा अल्टिमेट गोल होता की जो ईश्वर आहे, ईश्वर आणि जो भक्त आहे यांच्यामधला लिंक कसा असला पाहिजे हे डिफाइन करणारी भक्ती मुवमेंट आहे. ठीक आहे. आफ्टर ऑल व्हॉट इज द इन डुईंग सो और इन एस्टॅब्लिशिंग द लिंक बिटवीन द डिवोटी आणि द डिवोटी. ठीक आहे. they ended up doing certain kinds of reforms. जसं कास्टिझम त्याच्यामध्ये फॉलो नव्हतं केलं जात. वुमन्सला जे आहे स्टेटस चांगलं मिळत होतं. पण ओव्हरटली जर का पाहिलं तर यांचा प्रारंभिक किंवा मुख्यपणे जो गोल होता इट वॉज डिफाइनिंग दॅट पर्टिक्युलर बॉन्ड. कळतंय का? भक्ती मुवमेंटचा जो सार आहे किंवा याचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे तो काय होता? जो ईश्वर आहे आणि
जो व्यक्ती आहे यांच्यामधला रिलेशन काय याला डिफाईन करण्यासाठी भक्तिझम. ठीक आहे. हे जेव्हा ते डिफाईन करत होते त्याच टाइम पिरियड मध्ये यांनी काय केलं, थोडेफार सोशल रिलीजियस जे रिफॉर्म्स आहेत तेही केले. जसं ते प्रीचिंग नॉट ते प्रीचिंग व्हर्नाक्युलर लँग्वेजेस त्याच्यामुळे जे आहे ते रिलीजियस डॉगमॅटिझम पासून दूर गेले लोक. डॉगमॅटिझम समजतं ना? रिलीजियस डॉगमॅटिझमचा अर्थ काय होतो, जसं डॉगमॅटिक व्हेन अ पर्टिक्युलर पर्सन इज डॉगमॅटिक, तो काय म्हणतो मेरा धर्म सब कुछ है, मैं किसी का सुनूंगा ही नहीं. इट इज कॉल्ड एज डॉगमॅटिझम. ठीक आहे. तर हळूहळू जे आहे तो प्रिस्टली क्लास जो होता, प्रिस्टली क्लास म्हणजे पुरोहित वर्ग, याची मोनोपोली तुटली. समजतंय? नाउ पीपल वेर फ्री टू डिसाइड देअर रिलेशनशिप विथ द डिवाइन. त्याला इंटरप्रिट करण्याची गरज नाही. ठीक आहे. पण आधारभूत जर का पाहिलं तर स्पिरिच्युअल रिलेशन किंवा स्पिरिच्युअल लिव्हिंग जास्त दिसते भक्ती मुवमेंटमध्ये. हॅन्स त्याला सोशल रिलीजियस रिफॉर्म नाही म्हटलं आहे. कळतंय का? काम होतंय दोन्ही, पण यांचं जे मेन काम आहे ते काय, ते स्पिरिच्युअल. ठीक आहे. जो सोशल रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट आहे यांचं काम काय आहे, ऑब्विसली सोशल रिफॉर्मवर भर आहे. हे कार्य कोणत्या स्पियर मध्ये होत आहे, हे सोशल आणि रिलीजियस स्पियर मध्ये होत आहे, धार्मिक स्पियर मध्ये होत आहे. कळतंय? पण पर्टिक्युलरली इट इज व्हॉट, इट इज अ प्रॅक्टिकल थिंग. धर्माला किंवा रिलीजनला एक प्रॅक्टिकल इन्स्टिट्यूशन बनवण्याचं काम कार्य केलं. समजतंय? प्रॅक्टिकलचा अर्थ इथे काय होतो की समाज, समाज कोणी काहीतरी सांगितलं म्हणून करेल असं नाही आहे. त्यांनी व्याख्या दिली, रिझन असेल त्याच्यावर, रिझन असेल तेव्हाच ती गोष्ट ऍक्सेप्ट होते. So religion it became what? It became a practical proposition when during these particular time period. याला पहिले काय असायचं, पहिले कोणी साधू महाराज ते सांगून राहिले हे लगेच चालू. आता काय की लोकांना जे आहे ते आता नावडेज ऑल्सो असं फळे लावले लोक आहे का, महाराज जे म्हणतील ते निमूटपणे ऐकून घेतील. पण नॅचरली जेव्हा पाहतो आपण तर सहजासहजी जास्त काही विश्वास ठेवत नाही लोक. प्रैक्टिकल रिलीजन था कि अब क्या है, तुम्हारा हिंदू हूँ, मेरा भगवान है, मैं मेरा कर देख लूँगा, तेरी जरूरत नहीं, कई सांक्षी नहीं करेंगे. ठीक है. तो इट बिकेम अ प्रैक्टिकल. सो न्यू हिंदुइज्म, न्यू हिंदुइज्म करते हिंदुइज्मची व्याख्या बदलली, प्रॅक्टिकल बनला. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन ऑब्वियसली विवेकानंद. रामकृष्ण परमहंस वॉज हिज गुरु. ठीक आहे. रामकृष्ण परमहंसच्याच नावावर त्यांनी रामकृष्ण मिशन चालू केलं. रामकृष्ण मठ आहे बेलूरमध्ये, अँड इट इज क्वाईट फंक्शनिंग इव्हन डेज. आता हे जर का पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात. त्यांचा रोल काय होता, इमॅन्सिपेशन होतं ह्युमॅनिटी, पूर्ण जे लोक आहेत त्रासापासून मुक्ती झाली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच पर्टिक्युलर नरेटिव्ह मध्ये त्यांनी सेट केलं काय, हिंदुइझम सेट केलं. म्हणतो ना आपण बऱ्याचशा ॲटोवर ट्रकांवर गाड्यांवर करायचे जनसेवा हीच ईश्वर सेवा. कोण म्हणताय, हे न्यू हिंदुइझम म्हणताय. जसं साऊथ मध्ये एक व्यक्ती म्हणून गेला की सर्व्हिस टू जीवा इज सर्व्हिस टू शिवा, नारायण गुरु म्हणते. ओडू असं काहीतरी आहे त्यांच्या भाषामध्ये. हे काय आहे पर्टिक्युलरली, इट इज दिस पर्टिक्युलर रेलेव्हन्स ज्याला म्हणतो आपण न्यू हिंदुइझम. सोशल रिफॉर्म करता करता ऑब्जेक्टिव्ह करता इमॅन्सिपेशन, कोणाचं जनकल्याण करायचं आहे, कशा स्वरूपात करायचं, धर्म आधारवाणी करायचं, या गोष्टीला काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज न्यू हिंदुइझम. ठीक आहे. तसं आणि इन पर्टिक्युलर मार्केट जर बघायचं आहे त्याचे जे वेदांतिक ट्रेडिशन. ठीक आहे. एक वेदांत स्कूल ऑफ फिलॉसॉफी आहे, जसं षट दर्शन म्हणतो आपण, 6 स्कूल्स, संख्याना, योग, मीमांसा. ठीक आहे. वैशेषिक आणि वेदांत. ठीक आहे. वेदांत स्कूल मधूनच जे आहे ते 7th 8th सेंचुरीच्या आसपास जे आहे ते शंकराचार्यांनी नवीन व्याख्या केली, त्याला म्हणतात अद्वैत वेदांत. ठीक आहे. अद्वैत वेदांतचा अर्थ काय होतो, अद्वैत वेदांत. ठीक आहे. त्याचे जनक कोण आहेत, ऑब्विसली हे शंकराचार्य. ही भक्ती मुवमेंट होत्या टाइपमध्ये. पण यांचाही पर्टिक्युलर गोल काय आहे, जो आता इथे सांगितला भक्ती मुवमेंट, स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट, अल्टिमेट ट्रूथ काय आहे ते जाणून घ्यायचं आहे.
इकडे नंतर हे जे न्यू हिंदुइझम आहे इकडे अल्टिमेट रियालिटीशी जास्त देणं घेणं नाहीये. धर्म जो आहे तो नेहमी कसा असला पाहिजे, तो प्रासंगिक असला पाहिजे. धर्म काय असला पाहिजे, प्रासंगिक म्हणजे रेलेव्हंट असला पाहिजे. समजताय? धर्म कसा होण्याची इट शुड बी रेलेव्हंट. तर मी बोललो कसं काय नाही या इकडे सगळं सगळं इट इज स्पिरिच्युअल. अद्वैत वेदांत मग त्यानंतर रामानुज आले. रामानुज जे क्वालिफाईड म्हणून नंतर बल्लभाचार्य आहे, मग नंतर माधवाचार्य आहे, मुंडराचार्य आहे. या सगळ्यांनी जे आहे ते वेदांता जी स्कूल आहे त्याला इंटरप्रिट केलं आणि सगळ्यात शेवटचं इंटरप्रिटेशन करणारा व्यक्ती कोण आहे, ही इज विवेकानंद. वेदांत कळतंय का ते काय समाज सुधार म्हणजे आता काही वेळबंदी नाही आहे. समाज सुधार करण्यासाठी काय आहे आजकाल चालते ना ते रिव्हर काढून सुद्धा पाहिले असेल ना. There is a very much deep thinking goes into this. समाज सुधार करणार म्हणजे काही असं पुरखेड नाही. आता जर का माझे बरेचसे हिंदू आहे पाहिजे ते डू नॉट परफॉर्म वेल किंवा जे आहे ते त्यांना यश आवड नाही मिळत आहे कारण की त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर नाही. Unless and until you know all these things, की functioning of the society through ages कशा स्वरूपात आहे तोपर्यंत तुम्ही कोणते कार्य होऊच नाही शकत, पूर्णत्वात जाऊच नाही. You need to know the gist. हे का बरं आहे असं समाज. त्याच टाइमला तुम्ही रॅशनल काहीतरी पुट फोर्थ करतात आणि विल बी एक्सेप्टेड बाय द सोसायटी. म्हणूनच बाकीचे जेवढे रिफॉर्मर्स आहेत त्यांनी आधार काय घेतला, त्यांनी आधार घेतला एन्शियंट स्क्रिप्चरचाच. ठीक आहे, इथं सती नाही आहे तो सती काय किसको मालूम क्या हा देखा आया तो आया. त्यांनी मग ते जस्टिफाय करायला सुरुवात केली. उपनिषद मध्ये नाही आहे, वेदांमध्ये नाही आहे, मग तुम्ही कसं प्रॅक्टिस करता. लोकांना सांगतो अरे ये ओके स्टार्टेड डूइंग. सो दिस काइंड ऑफ न्यू हिंदुइझम समजला का. हिंदुइझमला काय बनवलं त्यांनी प्रॅक्टिकल प्रपोजिशन बनवलं, त्याला रेलेव्हंट बनवलं, त्याला प्रासंगिक बनवलं. कोणी बनवलं, हेच सोशल रिफॉर्म. सगळ्यात महत्त्वाचं विवेकानंद. विवेकानंद जे आहे ते जास्त दिवस राहील नाही ना, ॲट द एज ऑफ 39 आहे. पण या 39 याच्यामध्ये जर का पाहिलं तर कार्य किती वर्षाचं असेल, 20 वर्ष. या 20 वर्षामध्ये थ्रू आउट इंडिया नॉट इन इंडिया पण रेस्ट ऑफ द वर्ल्ड वेदांतिक स्कूल और वेदांतिक सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन US as well that time. भारतामध्ये जसं हिंदुइझमला असं एकदम हीनतेने पाहिलं जायचं. इट वॉज नॉट सो रिस्पेक्टेड. ग्लोबल रिलीजन बनवण्याचं काम त्याच व्यक्तीने केलं, विवेकानंद. Western superiority's reaction न्यू हिंदुइझम मध्ये काय लक्षात? Western superiority's reaction न्यू हिंदुइझम. Western Yet another reaction was the denial of Western superiority. Western जे कल्चर आहे ते सुपिरियर आहे हे आम्ही डिनाय करतो. ईस्टर्न आणि वेस्टर्न कल्चर दे आर व्हॉट, याच्यामध्ये वर चढ कोणी नाही आहे. समजताय? दे आर व्हॉट, दे आर कॉम्प्लिमेंटरी. Denial of Western superiority and insistence on Indian spiritual past for which the West had much to learn, from which West has much to learn. प्रसंगी आता रामदेव बाबा को उठाकर योगा, तुम्हारे पास कुछ नहीं, हमारे पास योग है, तुम करो. तुम किसी गाड़ी के साथ कैसा नहीं. Next, factors contributing to the rise of 19th century reform movements. आता हे factors जे असतात मला जे वाटतात ते टाकू शकता. फक्त हेडलाईन्स जे असतात त्या लक्षात ठेवायच्या नाही. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये फिल्म मटेरियल तुम्ही आणू शकता. ठीक आहे, पहिला काय, ब्रिटिश कॉन्क्वेस्ट अँड स्प्रेड ऑफ कॉलोनियल कल्चर इन इंडिया. ऑब्वियस हे काय फॅक्टर्स कॉन्ट्रिब्युटिंग टू द राईज ऑफ 19th century रिफॉर्म मुवमेंट्स. रिफॉर्म मुवमेंट्सची सुरुवात का बरं झाली, त्याच्या मागचे कारण काय होते. पहिला तर ऑब्वियसली तोच इट वॉज व्हॉट इट वॉज ऑब्वियसली द ब्रिटिश कॉन्क्वेस्ट. ब्रिटिश आले म्हणून परिस्थिती अजून गंभीर झाली. तसं ब्रिटिश आल्यामुळे जे लूप होल्स आहेत किंवा जे पर्टिक्युलर धार्मिक त्रुटी होत्या समाजाच्या, ठीक आहे,
रिलिजियस डिस्क्रिपन्सीज जेवढ्या होत्या त्या मॅनिफेस्ट का बरं झाल्या? बिकॉज सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स बिकेम मिझरेबल. कळतंय? जसं सोसायटी आहे, ह्या सगळ्या ज्या काही घटना होत्या, जसं वेदर इट माइट बी सती, वेदर इट माइट बी यूजचे जे काही कंडिशन आहे, वुमन्स वर डिनाइड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेजेस, मग नंतर अनटचेबिलिटी, हे ऑल ऑफ सडन ब्रिटिश आल्यानंतर दिसतं आहे का? नाही. ऑब्वियसली इट वॉज देअर सिन्स एजेस, इट वॉज बीइंग प्रॅक्टिस्ड. वर्ण आश्रम जेव्हा रिजिड झाला तेव्हा पासून दिसायला सुरुवात झाली. ठीक आहे. मग असं काय घडलं की पर्टिक्युलरली ब्रिटिश आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या? एक तो होता एक्सपोजर टू द वेस्टर्न एज्युकेशन. दुसरी गोष्ट काय आहे की ब्रिटिश जोपर्यंत आले नाही तोपर्यंत भारत आर्थिकरित्या काय होता, हा सक्षम होता. समजता? और जब दो टाइम खाने को है अच्छा, पहनने को अच्छा है, it doesn't matter the kind of discrimination they are being faced. कारण की अल्टिमेट जरूरत क्या है? पण जेव्हा हळूहळू बिकॉज ऑफ द इकॉनॉमिक पॉलिसीज फॉलोड बाय द ब्रिटिश आमदानी कम हुई, त्या टाइमाला ह्या ज्या सोशो इकॉनॉमिक इनइक्वालिटीज आहेत ह्या वाढायला लागल्या आणि ह्या मॅनिफेस्ट करायला लागल्या किंवा दिसायला लागल्या. समजताय? आणि म्हणूनच जे आहे ते ऑब्वियसली पहिलं कारण काय? ब्रिटिश. समजताय ना? की याला एक्सपोज कावर केण्यात आलं किंवा हे दिसायला कावर लागलं बिकॉज ऑफ दिस थिंग्स. ठीक आहे. की जेव्हा एक सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स या खूप जास्त खराब झाल्या, लोग खाने को नहीं मिल रहा, ये नहीं मिल रहा, तो पीपल स्टार्टेड थिंकिंग कि अभी कुछ तो भी हो रहा, गलत हो रहा, इसलिए ये सब चीजें हमारे साथ ज्यादा हो रही. ठीक है. बिकॉज फास्ट है. The conquest of the vast country, like India, at the hands of the handful of the British exposed serious drawbacks in the Indian society and occasioned a new awakening. Obviously, the establishment of the colonial rule in India was followed by an attempt to spread British culture and ideology as a dominant cultural current. म्हणून जे social religious reforms चालू झाले. याच्यामध्ये reformist, revivalist जे काही ठीक आहे, की they wanted to हे जो वेस्टर्न कल्चरचा प्रभाव होतो आहे धर्मांवर किंवा इंडियन संस्कृतीवर, याला काय करायचं होतं? याला कमी करायचं होतं, याला झिरो. नेक्स्ट, रिलीजियस अँड सोशल कंडिशन्स वेर राईट फॉर रिफॉर्म्स. टाइम लाईन मध्ये जर का पाहिलं तर ही 18th सेंचुरी इट वॉज द बेस्ट टाइम, ज्या टाइमला सोशल रिफॉर्म्स जे आहेत अजेंड्यावर घेतल्या जाऊ शकत. याच्या आधी मिडाइवल टाइम्स पीरियड में जर का सोशो रिलीजियस रिफॉर्म करतो म्हटलं तो उसको क्या कर देंगे? सूली पे चला. टाइम तसा. नाउ टाइम वाज क्वाइट फेवरेबल. एजुकेशन तो आ गए, उसी के साथ क्या है तो देयर वाज दिस पर्टिकुलर ब्रिटिश गवर्नमेंट इट वाज बीइंग ड्रिवन बाय ज़ील. उनको क्या करना था? जो इंडियन कल्चर है उसको पूरी तरीके से वेस्टर्नाइज करना था. So help arrived in the form of these Britishers. जैसे राम मोहन रॉय अगर चाहते, जैसा चाहता तो किया भी उन्होंने, लेकिन खुद से अगर चाहते कि मैं अकेला ही काम करूंगा विदाउट द हेल्प ऑफ अ ब्रिटिशर, तो सती आज भी नहीं जाती. समझते हैं? It was all because that time was right. सोशल इकॉनॉमिक कंडिशन्स मुळे जे आहे ते पर्टिक्युलरली लोक पहिलेच त्रासलेले होते. त्याच्यामध्ये हे जे धार्मिक ज्या काही रूढी परंपरा होत्या त्याच्यामुळे यांची परिस्थिती अजूनच निकट होत चालली होती. ठीक आहे. जसं मॅरेज अनटचेबिलिटी होतं आणि वुमन्सची कंडिशन. आता अशा पर्टिक्युलर मिझरेबल कंडिशन मध्ये these are called vulnerable सेक्शन. vulnerable का म्हणतो आपण? कारण की बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये एक जी गोष्ट असते इट इज व्हॉट दे कॅन बी इझिली ओव्हरपॉवर्ड, इझिली कॅप्चर्ड. त्यांच्या आयडियाज मॅनिप्युलेट केल्या जाऊ शकतात. एक जो व्यक्ती असतो तसा फॉर एक्झाम्पल गरीब है, खाने को नहीं है, कुछ नहीं है, उसको दो रोटी देके तुम कुछ भी बना सकते. तो इनको क्या है पर्टिक्युलरली त्यांना दिसत होतं की याच्यापासून जर का सुटका करायची असेल तर हे जे लोक सांगतात आहे बरोबर आहे. हॅन्स दे स्टार्टेड फॉलोइंग दोज पर्टिक्युलर ॲडवाइसेस. ठीक आहे. म्हणूनच ते दिली ना. ओके. आणि कंडिशन राईट प्रॉब्लेमली ऑब्वियसली इट वॉज ऑल बिकॉज ऑफ द ब्रिटिशर्स. दे वेर देयर एक्सपोजर ऑफ द वेस्टर्न इंडिया. या दोन्ही गोष्टी सोबत आल्या म्हणूनच जे आहे कंडिशन जे आहे ते राईट झाले. ओल्ड फ्युडल सोसायटी ही पूर्णपणे नष्ट झाली.
दुसरी गोष्ट काय तर पर्टिक्युलरली हे पुरोहित वर्ग होता हा पूर्णपणे ऑब्सोलेट झाला होता कारण की त्यांची जागा घेतली होती बाय द ख्रिश्चन मिशनरीज. समजतं? 18th century Europe had seen the age of enlightenment which had impacted every aspect of the European life, political, economic, social and religious. Modern ideas of democracy, nationalism, rationality and scientific outlook had propelled Europe as a civilization par excellence. Even if nations obviously advancement. On the other hand, India presented a picture of decadent society and stagnant civilization with the result that the British rulers in India considered themselves culturally advanced and racially superior. भारत या देशामध्ये फार 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 मागे राहिला. ठीक आहे. Next, in this context, thoughtful Indians felt the urgency to instill pride and confidence in their own civilization. तोच काळ होता त्या टाइमला यांनाही समजलं की अभी नाही तो कभी तो टाइम बस करेल. राईट. रोल कोणी प्ले केला सगळ्यात जास्त तर ऑब्वियसली दे वर द रोल ऑफ मिडल क्लास. The British conquest of India gave rise to the factors such as spread of education, spread of modern Western ideas and culture, increased awareness of the world affairs, emergence of the new economic forces, and growth of nationalistic sentiments. Okay. These factors also significantly contributed to the rise of 19th century reform movements. सगळे जो important role, whether it might be national movement or whether it might be the social reform movements. यांच्यामध्ये middle class intelligence याचाच dominant as a contribution. जसं विवेकानंद म्हणतो he is also called a prophet. ठीक आहे. patriotic prophet म्हटलं जातं. यांच्यावर जर का पाहिलं तर पूर्णपणे वेदांतिक फिलॉसॉफीचा प्रभाव आहे का नाही. वेस्टर्न जे पॉलिटिकल थिंकर्स होते किंवा वेस्टर्न जे फिलॉसॉफर्स होते त्यांचाही इन्फ्लुएन्स दिसतो. ठीक आहे. म्हणूनच नाही तर म्हणतात की स्वामी विवेकानंद स्वामी ठीक आहे. इट इज नॉट लाईक इट इज व्हॉट ठीक आहे. याच्यावर इन्फ्लुएन्स तिकडच आहे. ठीक आहे. Next, aims of reform movement. The ultimate aim of the reform movement was the attainment of the well-being of individual and the society, as well as national progress. तीन objectives हैं. एक, attainment of well-being of individuals. एका व्यक्तीची भलाई झाली पाहिजे. दूसरा काय? अगर एका व्यक्तीची कंडिशन जर का चांगली झाली, तो lot of individuals they will make the society grow well. Society अगर अच्छी हो गई, obviously the third objective will do what? National progress करेगा. Truth, equity and justice emerged as the governing values of the emergence of the new India. Satya, equity, equitable distribution, and then justice. This also find a place in this particular reform movements. Educated Indians were practically attracted to the blend of rationalism and humanism. या गोष्टी जो इव्हॅल्युएट असतो त्या पाहत असतो यांनी टाकला आहे. ठीक आहे. काय रॅशनलिझम म्हणून विशेष साधना. ठीक आहे. नेक्स्ट, they began to scrutinize all religious and social practices on the principle of reason and discarded everything that did not stand the test of modern knowledge. हर एक चीज को उन्होंने क्वेश्चन किया. हर एक चीज को पहले तो ऐसा नहीं था. इविल प्रैक्टिसेस यूज करता है, उसी को क्वेश्चन किया. अब अच्छा ही वो क्यों क्रिटिसाइज करें. ठीक है. सो इट वाज आणि जी टेस्ट होती, जी लिटमस टेस्ट होती, ऑब्वियसली इट वाज व्हाट, इट वाज द प्रिंसिपल ऑफ रीजन. ठीक है. नेक्स्ट, they discovered that the practices such as purity and pollution, then image worship, pilgrimage, elaborate rituals, etc. were no longer of any use. जिस तरीके से संकल्प करता हो उस तरीके से इवॉल्व होना चाहिए. अब जैसा आइडल वर्शिप, प्यूरिटी एंड पोल्यूशन, ये कहाँ से आया? ये ऑब्वियसली वर्ण आश्रम सिस्टम के, देन वर्ण आश्रम सिस्टम से ही ये प्यूरिटी और पोल्यूशन वाला जो मुझे अनटचेबल. प्यूरिटी और पोल्यूशन का मतलब क्या होता? ये जब आगे की डॉक्ट्रिन एक्ट करते हैं, इट इज कॉल्ड एज प्यूरिटी एंड पोल्यूशन. ठीक है. दैट वी आर बीजा जाता है वाइस बॉर्न, तो हमको अधिकार है सेपरेट टेक्स्ट पढ़ने का, इसलिए वी आर समथिंग डिफरेंट. शूद्र आहे त्यांना तो जो हक्क आहे तो डिनाइड. हे दोन सेपरेट वर्ग आहे. देयर गेम ऑफ प्रॅक्टिस इज कॉल्ड एज अनटचेबिलिटी. याच्या
मागचा प्युरिटी आणि पोल्युशन. हू इज प्युअर? वरचे धर्म, वरचे वर्ण, दे आर कन्सिडर्ड एज प्युअर. आणि जे बाकीचे आहेत ते आर प्युअर म्हणजे दे आर पोल्युटेड. ठीक आहे. and it was got irrelevant आहे. Next, image worship. Image worship जे आहे ते obviously it is a belief. जसा हिंदुइझम आहे. ठीक आहे. हिंदुइझम मध्ये हे इमेज वर्शिप केव्हा येते? ऑब्वियसली बुद्धिझमचा उदय होतो आणि बुद्धिझमच्या नंतर जेव्हा गांधार स्कूल एक्सेट्रा आले आणि गुप्त काळामध्ये जे आहे ते आयडोलेट्री इट बिकेम व्हॉट इट बिकेम अ पर्टिक्युलर प्रिन्सिपल. ठीक आहे. म्हणून म्हणतो ना की हिंदुइझम इट अटेन इट्स करंट फॉर्म किंवा गुप्त काळामध्ये. मग मूर्त्या बनायला लागल्या, मूर्त्यांना बनवण्यासाठी मंदिर बनले. ठीक आहे. तो असेन्शियली असं म्हणतात की जो वैदिक रिलीजन होता त्याच्यामध्ये मूर्तीपूजा नव्हती. ठीक आहे. मग आता त्या काळामध्ये नव्हती म्हणूनच राजा राममोहन रॉय ही सेड व्हॉट नो आयडल वर्शिप. नेक्स्ट, पिलग्रिमेज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जे आहे ते बनायला सुरुवात झाली. अभी लोग जाते आनंद सागर गंगा सागर जाओ, ये जाओ, हरिद्वार जाओ, यहाँ जाओ. पिलग्रिमेजची प्रासंगिकता आहे का म्हणजे नाही. प्रासंगिकताचा अर्थ काय? रेलेव्हन्स आहे. ठीक आहे. जिसको जाना है जाओ, एक जास्त काही अचीव होते का नाही. ठीक आहे. सो दे ऑब्जेक्टेड दिस पिलग्रिमेज. नेक्स्ट, एलॉबरेट रिच्युअल्स. तसा एलॉबरेट रिच्युअल्सचा अर्थ काय? रिच्युअल्स समजतात ना, कर्मकांड. रिच्युअलचा अर्थ काय असतो? जसं प्रत्येक धर्म आहे तर त्याचा जो इनडिव्हिजिबल पार्ट असतो, एक असतो बिलीफ सिस्टम आणि त्याची कन्सिस्टंट फिलॉसॉफी. रिलिजनचे असेन्शियल 3 पार्ट असतात किंवा 3 प्रिन्सिपल्स असतात. सगळ्यात पहिला आहे विच इज कॉल्ड एज व्हॉट? बिलीफ अँड फिलॉसॉफी. ओके, हा एक पार्ट. दुसरा पार्ट काय असतो? त्याची मायथॉलॉजी. तिसरा असतो रिच्युअल्स. बिलीफ अँड फिलॉसॉफी. मायथॉलॉजी आहे एक आहे. मायथॉलॉजी सांगतो 3 गोष्टी. ठीक आहे. तर व्हॉट इज द इसेन्स? की प्रत्येक जो धर्म असतो ऑब्वियसली रिच्युअल्स आहेत. रिच्युअल्स बोलतो ना आपण. रिच्युअल्स आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी असतात which make up together a particular religion. Okay. ह्या 2 गोष्टी व्हॅरी करू शकतात प्रत्येक धर्माचे. ठीक आहे. What can vary? Mythology can vary and then the rituals can vary. पण ज्या टाइमाला आपण पाहतो whether it might be Islam, whether it might be Hinduism, whether it might be Christianity, सगळे त्यांचा अल्टिमेट गोल हाच आहे, एमॅन्सिपेशन ऑफ ह्युमन सफरिंग्स. प्रत्येक धर्म सांगतो का इसको मारो या अपने धर्म का नहीं, उसको मारो उसको मारो या अशा गोष्टी सांगतात. हे तर बनवलं जातं. सगळ्या धर्मांना जर का तुम्ही एक फंडामेंटल पॉईंटमध्ये रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला तर तो फंडामेंटल पॉईंट हाच बनतो की काय? इमॅन्सिपेशन ऑफ ह्युमन्स फ्रॉम ऑल द सफरिंग. कोणताही धर्म पकडा, जसं बुद्धिझम आहे. ठीक आहे. जैनिझम आहे. कोणताही पहा त्याच्यामध्ये काय आहे? सफरिंग्स पासून दूर जाण्याचे मार्ग सांगितले. ठीक आहे. तो कन्सिस्टंट जर का पाहिलं तर प्रत्येक धर्मामध्ये हे सारखंच निघते. व्हॉट कॅन चेंज इज मायथॉलॉजी आणि रिच्युअल्स. ठीक आहे. रिच्युअल्सचा अर्थ काय होतो? रिच्युअल जे असतात त्या वेगवेगळ्या असतात. जसं संस्कार जे असतात, विवाह संस्कार आहे, अंत्येष्टी प्रकारचा संस्कार आहे. So these are kind of rituals which are associated with the line associated with a particular person. जन्म झाला संस्कार, त्याच्यानंतर मोठा झाला दुसरा संस्कार, तिसरा संस्कार. हे ritual is also considered as what? It is also considered as a mark of identification. मार्क ऑफ आयडेंटिटी. जसं हिंदुइझम कान टोचण्याचा कार्यक्रम आहे. ह्या काय
आपण नुसते हिंदू आहे ते समजतं ना. सो इट इज व्हॉट इट इज अ रिच्युअल. तर हे इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज व्हॉट रिच्युअल. जे आहे ते आयडेंटिटी पण देतात. जेवढी पाहिजे है ना. बाकीच्या धर्मांमध्ये तशाच प्रकारच्या आयडेंटिटीज आहेत. ठीक आहे, रिच्युअल्स. ओके, तर यांनी काय सांगितलंय की एलॉबरेट रिच्युअल्सचं काम नाही आहे. एलॉबरेट रिच्युअल्स म्हणजे काय म्हणतात, पर्टिक्युलरली जे असेन्शियल आहे. जर का तुम्हाला आयडेंटिटी देत आहे, कांटोसाईन काय होणार आहे, काहीच नाही होणार आहे, टोचून घ्या. समजतंय. दुसरं ज्या काही लेस हार्मफुल असतील किंवा त्यांचा प्रभाव धर्मावर पडणार नाही, म्हणजे इव्हिल प्रॅक्टिसेस आहेत. जसं बली प्रथा एक रिच्युअल. समजतंय ना. कर्मकांड ज्याला म्हणतो आपण की बली देणं होतं. अरे मेरा नंबर शिंदा का महाराज मेरा दो घोड़े का दो लाजी हे बी निवडले 4 लाख. आता त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? these are what these are elaborate rituals. ठीक आहे, ज्यांचा उद्देश काहीतरी साध्य करण्यासाठी आहे. ठीक आहे, असे रिच्युअल्स. ठीक आहे, त्यांना क्रिटिसाइज केलं आहे. हे असं नाही की मग तू कान टोचून एक रिच्युअल आहे का, मग लग्न काय, लग्न संस्कार आहे, एक रिच्युअल आहे, तो करू मग असा बोलला की नाही. एलॉबरेट म्हणजे तो काहीतरी अटेन करण्यासाठी आहे. ठीक आहे, सो दोज रिच्युअल्स दे आर व्हॉट दे आर irrelevant. We are no longer of any use. Okay. आता जे ख्रिश्चॅनिटी आहे, ख्रिश्चॅनिटीमध्ये पण पर्टिक्युलरली जे आहे ती इनिशिएशनची प्रोसेस असते. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो ख्रिश्चन जन्म झाल्यानंतर एक पर्टिक्युलर बॅप्टिझम एक रिच्युअल असतो. त्याच्यानंतर तो ख्रिश्चन त्या पर्टिक्युलर ब्रदरहूडचा हिस्सा होतो. आता म्हणजे जसा हिंदू धर्म बघा होगा, हिंदूच ह्यांची हिस्टोरी नाही. तर तिकडेही ते बॅप्टिझम इट इज रिच्युअल्स. Next, they also discovered that the knowledge in Gita and the Vedanta was still as relevant as ever before. Obviously, the Vedanta philosophy. सगळ्याचे सगळे आपण जेवढे आहे, जसं आपल्याला माहित असेल की जे गोष्टी ऐकतो की कर्मच्छा करो नंतर पुनर्जन्म, ह्या ज्या सगळ्या गोष्टी किंवा घटना आपण जर बोलतो, म्हणजे आपण कोणत्या फिलॉसॉफीमध्ये बिलीव्ह करतो तो वेदांत फिलॉसॉफी. ठीक आहे, काही लोक योग ह्या दर्शन म्हणतो. याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आणि सगळ्यात जास्त प्रासंगिक जी आहे ती वेदांत फिलॉसॉफी आहे. आणि याला जे आहे ते पॉप्युलराइज करणारे शंकराचार्य म्हणून अद्वैत वेदांत. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जो वेदांत आहे जसं गीता इट इज अ सॅक्रेड टेक्स्ट असं का म्हणतो आपण, कारण की जे वेदांतिक ट्रॅडिशनमध्ये जेवढेही धर्मगुरू होऊन गेले त्यांचा बेसिक इसेन्स वॉज डिराइव्ड फ्रॉम दिस गीता, भगवद्गीता. म्हणून वेदांत फिलॉसॉफीचे 2 पुस्तक सगळ्यात महत्त्वाचे. एक तर गीता आहे आणि दुसरा कोणता आहे तो ऑब्वियसली इट इज ब्रह्मसूत्र. ठीक आहे, ब्रह्मसूत्र रिटन बाय बादरायण, महर्षी बादरायण केलेलं आहे. ठीक आहे, सो ऑब्वियसली म्हणूनच भारतामध्ये अजूनही गीता इट इज क्वाईट रेलेव्हंट. कारण की गीतामध्ये जे आहे ते रिलिजियस डॉगमॅटिझम फार कमी दिसतो. सगळं तर्कावर आधारित आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये अशा गोष्टी की असा करेंगे तो वहाँ जाएंगे ये जाएंगे असं उलटबाजी नाही आहे. सगळ्या गोष्टी कशा आहेत, जसं वाचली आहे का तुम्ही गीता, असं काही वाचू नका अभिप्राय लागणे की बातमी. पण गीता जर का वाचली तर माणसाला कळतं की येस ॲक्च्युली इट इज क्वाईट रेलेव्हंट. असा कोणतीच परिस्थिती त्याच्यामध्ये मेन्शन नाही आहे की त्याच्यामध्ये सुट्टीचा मार्ग दिसत नाही. ओके, जेवढेही मोठे लोक आहे, मोठे लोक जस्ट फॉर एक्झाम्पल महात्मा गांधीचा ॲक्टिवेटिंग फेज जो होता तो गीतामध्ये होता. गीता ऑब्वियसली कुछ भी राहत गीता पढ़ समाधान आ जाता है. ठीक है, अब है ना, आई थिंक जसं इतका बडा युद्ध जसं 5 ओसाव म्हणजे जिंकवलं त्या व्यक्तीने त्यांनी सांगितलेली आहे. ऑब्विसली हे तो अलग बात आहे. छोटे गीता खूप जास्त प्रासंगिक आहे. आणि हे जे पर्टिक्युलर जे सगळे प्रश्न जे अर्जुनाला पडले होते की कैसे मारू आपल्या घरी असतात
मेरा काका है समप्राधान्य आपला काही विषय नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ह्या डे टू डे लाईफ मध्ये खूप जास्त व्हॅल्यू ऍड करतात ठीक आहे सगळ्यांचे उत्तर आहे म्हणूनच what they also discovered that the knowledge in Gita and Vedanta was still as relevant as ever before obsolete today बाकी जे धर्मग्रंथ किंवा वेद त्यावर त्यांचा स्पेसिफिक पर्पज आहे ठीक आहे पण वेदांत म्हणजे उपनिषद जे आहे ठीक आहे त्या खूप जास्त रेलेव्हंट आहे कारण की ते कशावर बेस्ड आहे त्या बेस्ड ऑन नॉलेज ठीक आहे जे वेद आहे ते कशावर बेस्ड आहे त्यांचा एम्फसिस आहे कर्मकांडावर ठीक आहे आणि उपनिषदचा जो पर्टिक्युलर प्राइम सोर्स आहे इट इज अ नॉलेज म्हणूनच त्याला फिलॉसॉफिकल पार्ट ऑफ वेदांत म्हणतो ओके The result was the birth of several social religious reform movements at time. Classification दोनच आहेत एक आहे रिफॉर्मिस्ट आणि एक आहे रिवाइवलिस्ट can be classified mainly into two the reformist movement such as what the Brahmo Samaj the Prarthana Samaj the Aligarh movement were aimed at changing the fundamental system and the structure of the society through gradual reforms within the existing system बदलाव लाना चाहे चाहे existing system ये तरीके से system को नहीं बदलना ठीक है so that particular movements are called as the reformist ठीक है next the revivalist movements such as the Arya Samaj the Ramakrishna Mission and the Deoband movement were aimed at going back to the societal system that once existed in the past, which was considered as superior to the present day generation, to the degenerate form. आता से ये particular परिस्थिति आ गई ये degenerate हो गई बोले back to purity बोले तो वैदिक काल में लेके जाना चाह रहे आर्य समाज ये वेदांतिक रामकृष्ण मिशन etc. they also believed in that particular tradition की pure जो कहीं हिंदुइज्म होता त्याच्यामध्ये it was free from the civil practices उसने तो सब अच्छी चीजें उसको देखिए ठीक है त्याच्यानंतर देवबंद मूवमेंट मध्ये पर्टिक्युलरली इस्लामिक एज्युकेशनचं काम ठीक है इस्लाम बोले करप्ट हो गया बोले बिकॉज इस्लाम में हे ये डिस्टिंक्शंस होते हैं ना दे नेवर एक्झिस्टेड ठीक है मैं हल्का तू भारी ये भारी वो भारी इस्लाम मध्ये 12.5 जाती या कुठे आल्या या इंडिया मध्ये आल्यानंतर झाले ठीक है तो बैक टू प्युरिटी जो इस्लाम which was practiced during the time period of Prophet Muhammad उस तरीके का इस्लाम वापस लाना है तो उसके लिए देवबंद मूवमेंट चाहिए ठीक है और एक वहाबी मूवमेंट पण इट इज आल्सो कॉल्ड एज द रिवाइवलिस्ट मूवमेंट अब्दुल वहाब होता आणि इंडियाचा ठीक आहे त्यांच्या social and ideological base of the reform पूर्ण आला तर obviously social base came from the middle class intelligence social base समाजाचा आधार कोणत्या स्तरातून आला obviously middle class the social base of the Indian Renaissance was provided by the newly emerging ठीक है middle class as well as the intellectuals educated in the Indian and Western world एका शब्दात middle class intelligence ठीक है ideological base came from what obviously rationalism आणि दुसरा जर का टाकायचा तर आपला humanism तीसरा religious universalism to some extent है ठीक है आप प्रोपोगेट करणारे फक्त 2-4 लोक आहेत ओके बट इट बिकेम वेल नोन आयडियोलॉजी ठीक है रिलीजियस युनिव्हर्सलिझम आणि हे जे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा सांगणारा विवेकानंदच आहे समजतंय रिलीजियस युनिव्हर्सलिझम म्हणून ते लोक पागल झाले कैसे पागल होते उसको देखना मेथड्स ऑफ रिफॉर्म काय असते मेथड्स ऑफ रिफॉर्म एक रिफॉर्म मेथड काय असेल ऑर्गनाइजेशन बनाओ ऑर्गनाइजेशन के तहत करो दूसरी का असेल पर्टिकुलरली रिफॉर्म्स फ्रॉम विदिन ऊपर से तुम कितना भी कर लोगे ये सुधरने वाले हैं unless and until the reform by itself is accepted by the society या फिर वहीं से जब आएंगी तभी वो जो है वो क्या हो जाएगा वो लॉन्ग लास्टिंग रहेगा ठीक है तो ये जे सगळे लोक आहेत ते प्रोवाइडेड द लॉजिस्टिकल सपोर्ट है ना की जेणेकरून जे आहे ते साधारण लोक स्वतःचं डोकं लढवतील त्यांना ऍक्सेप्ट होईल अँड देयर विल बी एन यर्निंग म्हणजे काय त्यांना गरज वाटेल ठीक आहे की बदलण्याची ठीक आहे सो दॅट वाज वन मेथड
फ्रॉम विदिन द सोसायटी. दुसरा रिफॉर्मेशन थ्रू लेजिस्लेशन. हे साईडला असे जे ग्लेरिंग एग्जांपल्स होते, जस्ट लाइक फॉर एग्जांपल की सती बैन करना है बोले तो वो है जोखिम है. कैसे ऑर्थोडॉक्स जे क्लासेस होते किंवा सेक्शन्स होते तो बहुत ज्यादा रिटेलिएट करेंगे. असे जे खूप जास्त ऑर्थोडॉक्सीवर डायरेक्ट हात घालणारे मुद्दे होते, त्याच्यासाठी एक्सटर्नल फोर्स वॉज यूज. एक्सटर्नल फोर्स केम इन द फॉर्म ऑफ व्हाट दिस लेजिस्लेशंस. नाउ एक बार लेजिस्लेशन आ गया अपने को, the onus is on whom? The onus is on the British government. कानून नहीं है, और कानून ऑब्वियसली कानून के ऊपर कोई नहीं बोले. Next, reform through symbols of change. Symbols of change म्हणजे जसं हेनरी बेरोजियस एक्झाम्पल नॉन-कन्फॉर्मिस्ट. ठीक आहे, एक तो बनला. नेक्स्ट, रिफॉर्म थ्रू इंटेलेक्चुअल वर्क. इंटेलेक्चुअल वर्क इन द फॉर्म ऑफ व्हाट, जसं बरेचसे जेवढे मिडल क्लास इंटेलिजन्स होतं यांचे सगळ्यांचे ऑर्गनायझेशन होत्या आणि ऑर्गनायझेशनचं एक न्यूज पत्र असायचं. ठीक आहे, त्यातून काय एक न्यूज पेपर. ठीक आहे, जसं संवाद कौमुदी गोष्ट आहे ना. मग नंतर ते स्वामी विवेक आपले या स्वामी विवेकानंद बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या, जसं ते 4 युग, राजयुग, मग ते अजून 4-5 जे लिटररी सोर्सेस आहेत ते लिहिले होते. मग त्यांचे जे आहे ते एक लेक्चर्स फ्रॉम कोलंबो दॅट काहीतरी आहे अल्मोरा. ठीक आहे, एक पर्टिक्युलर टाईप्स आहे. त्याच्यानंतर जे आर्य समाजवाले आहे, आर्य समाजांचं मुखपत्र होतं. ठीक आहे, असे बरेचसे जेवढेही ऑर्गनायझेशन्स होते. ठीक आहे, तर त्यांच्या या लिटररी ॲक्टिव्हिटीज दे वर क्वाईट व्हॉट कॅन से खूप जास्त त्यांना वाचल्या गेलं. त्या वाचल्या गेल्यामुळे काय झालं, देयर वॉज अ यंग फ्रॉम विदिन द सोसायटी. ठीक आहे, सो दॅट हे तुमच्या कॅटेगरीमध्ये ऑब्व्हियसली इंटलेक्चुअल वर्क. The spread of education was carried on. जसं ईश्वरचंद्र विद्यासागर बोलतात, ईश्वरचंद्र विद्यासागरनी पर्टिक्युलरली एज्युकेशनला धरून काम केलं आणि ते कोणाचं ऑब्व्हियसली वुमन्स एज्युकेशन. ईश्वरचंद्र विद्यासागर हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जे आहे ते जे कलकत्ता कॉलेज होतं त्याचे गेट्स ते जर ओपन फॉर द अनटचेबल्स ॲज वेल. भारतामध्ये त्या काळामध्ये कोणीच नव्हतं केलं, हे त्या व्यक्तीने केलं. ठीक आहे, मग त्यांचंही लिटरेचर आहे, जसं बालिकावर तू सांगितलं होतं आम्ही, विवाह आहे. ठीक आहे, दीज आर द वर्क्स, इंटेलेक्चुअल वर्क्स आहेत. रूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, जेवढी सोशल रिफॉर्मर्स होते दे वेर एज्युकेटेड इन इंग्लिश लँग्वेज, पण त्यांनी त्यांचा मेसेज स्प्रेड करण्यासाठी रिजनल लँग्वेजेसचा वापर केला. ठीक आहे, आणि ह्या ऑब्व्हियसली जेव्हाही लोकांसोबत कनेक्ट करायचं आहे त्या रिजनल लँग्वेजमध्येच बोलावं लागते, त्याच्यात तेव्हा समजते, नाही तर मजा नाही. ठीक आहे, नेक्स्ट दे ऑल्सो यूज ऑफ रॅशनॅलिटी. यूज ऑफ रॅशनॅलिटी म्हणजे ते लोकांना समजून सांगायचे कारण तसं सती प्रथा बंद करणं, कारण की ही नंतर आली किंवा विदाऊट टाइम घेतलं, पहिले होती का नव्हती, का बरं नव्हती हे पाहावे. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट इट इज कॉल्ड एज रॅशनॅलिटी. ओके, नेक्स्ट यूज ऑफ स्क्रिप्चर्स. स्क्रिप्चर्स म्हणजे तेच यूज ऑफ रॅशनॅलिटी अराउंड स्क्रिप्चर्स. आता या रिफॉर्म मुवमेंट्समध्ये अशी बरेचसे लोक आहेत की जे वेदांना सॅक्रेड मानत नाही, काही लोक सॅक्रेड मानतात. ठीक आहे, त्या थोड्याफार गोष्टी धरून चालायच्या. ब्रह्म समाज आहे, whether it believed in Vedas or not, whether it believed in idolatry or not. ठीक आहे, and then finally it was what appeal to universalism, exclusive high level religion is what religion is all inclusive. ठीक है, and reform through social work for the upliftment of untouchables, for the upliftment of the vulnerable sections of the society. ठीक है, त्याला काय म्हणतो आपण, it is called as reform through social work. या सोशल वर्कचा एपिटोम जर का तुमचा प्रोग्राम असेल तर इट वॉज अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम ऑफ महात्मा गांधी. सोशल वर्कची सुरुवात होते, एपिटोम वॉज रिटन इन टाइम पिरियड ऑफ महात्मा. ठीक आहे, ओके, थांबू बाकीचं मेजर सोशल अँड रिलीजियस इश्यूज.